आजचा आपला व्हिडिओ आहे झटपट होणारा म्हणजे नारळी भात। नारळी भातासाठी लागणारे साहित्य आणि कृती आपण समजून घेऊया। तर चला आपण सुरू करूया। हे बघा, आपल्याला एवढंच साहित्य लागणार आहे। 1 वाटी नारळ किसून घेतलेला आहे। तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही मिक्सरलाही बारीक करून घेऊ शकता। आणि त्याच वाटीने मी 1 वाटी गूळ घेतलेला आहे। गोडीचे प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार ठेवू शकता। आणि आपल्या आवडीप्रमाणे काजू घेतलेले आहे आणि बेदाणे घेतलेले आहे आणि 3-4 इलायची घेतलेली आहे, दालचिनीचा तुकडा 1 इंच आणि 4 लवंग। तर हे बघा, आधी आपण भात शिजवून घ्यायचा आहे। तर त्यासाठी मी 20 मिनिटं झालेले आहे तांदूळ धुवून ठेवलेला आहे आणि हा मी बासमती तांदूळ घेतलेला आहे। आपण कोणताही तांदूळ घेऊ शकतो। नमस्कार, डेस्टिनेशन चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे। तर हे बघा, मी इथे बासमती तांदूळ घेतलेला आहे आणि याला 20 मिनिटं झालेले आहे, धुवून ठेवलेला आहे। कोणताही तांदूळ आपण घेऊ शकतो, बासमतीच तांदूळ घ्यायला पाहिजे असं काही नाही। कोणताही आपण जो रोजचा खातो तो घेतला तरी चालणार आहे। आणि त्याच वाटीने मी सर्व प्रमाण घेतलेलं आहे। 1 वाटी तांदूळासाठी मी इथे 2 वाट्या पाणी घातलेलं आहे, कारण हा थोडासा जुना आहे। एखाद्या वेळेस नवीन तांदळाला पाणी कमी लागतं, तर त्यानुसार आपण घालायचं आहे। मीठ घातलेलं आहे थोडंसं चवीनुसार। आपण याच्या शिट्या करून घेऊया 2 आणि नंतर त्याला थंड करून घेऊया। मीठ घातल्यानंतर ढवळून घेतलेलं आहे। आता थंड झाल्यावरच आपण कुकर बघूया। आता आपण इथे काजू आणि बेदाणे घेतलेले आहे, ते थोडेसे तुपावर परतून घेऊया। गॅस चालू केलेला आहे, अगदी लो मीडियममध्ये आहे आणि हे आपण परतून घेऊया हलकंसं। आपल्या आवडीनुसार आपण कोणतेही ड्रायफ्रूट इथे घालू शकतो। लो मीडियममध्ये गॅस आहे अजूनही। आणि आता त्यानंतर आपण काजू आणि बेदाणे काढून घेतले, त्याच तुपामध्ये आपण इथे इलायची, दालचिनी आणि लवंग घातलेले आहे। काही सेकंद तेही परतून घेऊया। आणि त्यानंतर आपल्याला इथे वरून घालायचा आहे किसून ठेवलेला नारळ, तोही आपल्याला काही सेकंद परतून घ्यायचा आहे। आपल्या आवडीनुसार आपण नारळाचं प्रमाण कमी जास्त ठेवू शकतो। तर आता हे काही सेकंद परतलेलं आहे। वरून गूळ घातलेला आहे, 1 वाटी गूळ आपल्याला विरघळून घ्यायचा आहे। तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही इथे अर्धी साखर आणि अर्धा गूळ सुद्धा घालू शकता। हे बघा, आता गूळ सुद्धा चांगला विरघळलेला आहे। आता आपला हा भात सुद्धा चांगला थंड झालेला आहे आणि हा भात आपण गुळामध्ये घालून चांगलं एकजीव करून घेऊया, म्हणजे गूळ सगळ्या भाताला चांगला लागला पाहिजे। तर आता हा मी सर्व भात इथे घातलेला आहे आणि अगदी हलक्या हाताने आपल्याला हा मिक्स करून घ्यायचा आहे। आणि गॅस आपला लो ठेवलेला आहे, कारण आपण गूळ घातलेला आहे, तर गूळ खाली लागण्याची शक्यता असते, चिकटण्याची शक्यता असते, म्हणून गॅस थोडासा कमी केलेला आहे। आता तुम्ही बघू शकता, आता हे चांगलं विरघळलेलं आहे गूळ सुद्धा आणि मिक्सही झालेला आहे। आता आपण ह्यावर 2-3 मिनिटांसाठी झाकण ठेवायचं आहे, म्हणजे त्याला छान अशी वाफ येईल। तर आपण आता हे झाकण ठेवलेलं आहे। हे बघा, 2-2.5 मिनिटांनंतर आपण झाकण काढून बघितलेलं आहे। अजून आपलं गूळ विरघळलेला आहे, त्यातलं थोडंसं पाणी आपल्याला दिसतं आहे, म्हणजे पूर्णपणे तो आटलेला नाही। तर आपल्याला अगदी हलक्या हाताने त्याला 1-2 मिनिटांनंतर सारखं ढवळून घ्यायचं आहे। भाताला आपण पुन्हा एकदा ढवळून घेतलेलं आहे आणि आता आपण तळून ठेवलेले काजू आणि बेदाणे इथे आपल्याला घालायचे आहे। तर तेही आता घालून झालेले आहे आणि पुन्हा त्याला आपण हलक्या हाताने मिक्स करून घेऊया। आणि त्यानंतर पुन्हा आपल्याला अगदी गॅस लो करून झाकून ठेवायचं आहे आणि छान अशी त्याला एक वाफ येईल। मग अगदी थोड्या वेळासाठी ठेवायचं आहे, 1-1.5 मिनिटासाठी। तर आता आपण झाकण ठेवूया। झाकण काढून बघितलेलं आहे, तुम्ही बघू शकता सुंदर असा कलर आलेला आहे आपल्या नारळी भाताला। गुळामुळे छान असा कलर येतो नारळी भाताला आणि चवसुद्धा छान येते। ही बघा, ही अशी आपली राखी पौर्णिमेसाठी झटपट रेसिपी तयार झालेली आहे।
अगदी सोपी आणि लवकर होणारी, आणि हे सर्व साहित्य आपल्या घरातच असतं. तर ही अशी आपली पारंपरिक रेसिपी म्हणजे नारळी भात तयार झालेला आहे. तर चला आता आपण गरमागरम खाऊया. तुम्ही तुमचा अमूल्य वेळ देऊन व्हिडिओ बघितला त्याबद्दल धन्यवाद. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये अशीच एखादी छानशी रेसिपी घेऊन. तोपर्यंत मस्त मस्त खा आणि स्वस्थ राहा आणि टेस्टी नेशन चॅनलला फॉलो करा आणि सबस्क्राईब करा. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. गुड बाय.